मुंबईच्या नरीमन पॉइंट इथल्या हॉटेल ट्रायडंट समोर गुरुवारी मध्यरात्री मर्सिडीज कारनं दिलेल्या धडकेमध्ये एका युवकाचा मृत्यू झालेला आहे। मयूर कदम असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे। मयूर हा घोडपदेव परिसरामध्ये राहतो। आपल्या भावाच्या बर्थडेसाठी मयूर गिफ्ट आणायला गेला असताना त्याच्यावर काळानं झडप घातली। या प्रकरणी कुणाल वर्धन याच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे। कुणाल वर्धन हा नीलम रिएटर्स बिल्डर्सचा मुलगा असून तो अद्याप फरार आहे। घटनेला 24 तास उलटूनही आरोपीला अटक न केल्यानं रिपब्लिकन सेनेच्या नेत्यांनी पोलिसांची भेट घेत लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची मागणी केलेली आहे। धनदांडगी अशी व्यक्ती असल्यामुळे तिला अजूनपर्यंत अटक करण्यात आली नाही। आमची मागणी एवढीच होती आणि एवढीच आहे की त्याला अटक व्हावी आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी। पोलीस स्टेशन 24 घंट्यात अरेस्ट करणं असं आमच्याकडे जबाब देते, परंतु त्याला ह्याच्या आधी बसवलं का नाही? तर तो ड्रायव्हर होता, त्याच्याकडे लायसन आहे, त्याचा नंबर दिला आहे, तरीसुद्धा त्याला अरेस्ट करत नाही। त्याच्यामुळे मी विनंती करतोय पोलीस स्टेशनच्या वतीनं की लवकरात लवकर त्याला अरेस्ट करून त्या गरिबाला न्याय द्यावा।